नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केदारेश्वर साखर कारखान्याचा गाळप हंगामा जोरात सुरू झाल्याने परिसरातील अर्थकारणाला गती मिळाली असून स्थानिक बाजारपेठा पुन्हा एकदा फुलल्या आहेत। कारखाना सध्या दररोज सुमारे 3000 मेट्रिक टन ऊस गाळप करत आहे। कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी नियमित संधी मिळत असून मजूर, वाहन चालक, हमाल तसेच लहान व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। त्यामुळे परिसरातील किराणा दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि इतर छोट्या व्यवसायांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे। ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याने ग्रामीण भागात पैशाची उलाढाल वाढली आहे। याचा सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारपेठांवर होत असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। केदारेश्वर कारखान्याच्या यशस्वी कार्यामुळे शेतकरी वर्गातही उत्साह संचारला असून येत्या काळात गाळप क्षमतेत आणखी वाढ होणार असल्याचे संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे। पांडुरंग निंबाळकर सह स्टार लोकशक्ती न्यूज, अहिल्यानगर, शेगाव। स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांनी प्रचंड कष्टामधून बोदेगाव येथे त्यावेळेसचे त्यांचे अनेक सहकाऱ्यांच्या सोबत संघर्ष करून या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती त्यावेळेस केली। जवळजवळ 30-35 वर्ष या कारखान्याचा उभारणीपासून आज काळ आपण सर्वांनी पाहिलाय। 1990-91 दरम्यान ह्या कारखान्याच्या उभारणी संदर्भात त्या ठिकाणी कार्यस्थळ सुरू झालं आणि 97-98 साली कारखान्याचा प्रथम चाचणी गळीत हंगाम त्या ठिकाणी पार पडला। प्रथमचे काही वर्ष कारखाना एकदम चांगल्यारीत्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, ऊसतोड कामगारांच्या आणि सभासदांच्या सहकार्याने उत्तमरित्या चालला। परंतु काही काळानंतर नैसर्गिक आपत्तीमुळं ऊसाची उपलब्धता परिसरामध्ये कमी झाली आणि त्यामुळं कारखाना अडचणीत येण्याला सुरुवात झाली। त्यानंतर देखील कारखाना सुरू झाला। काही खासगी कंपन्यांनी कारखाना भाडेतत्वावर चालवला, काही सहकारी कारखान्यांनी देखील कारखाना काही काळखंड आपला केदारेश्वर कारखाना त्या ठिकाणी चालवला। परंतु 2017-18 नंतर ज्यावेळेस आपला संचालक मंडळाला निर्णय घेण्यात आला की आपला कारखाना हा आपणच चालवल्याशिवाय पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही, त्यावेळेस काकांच्या नेतृत्वावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवून संचालक मंडळाने पुन्हा कारखाना चालवण्याचा निर्णय घेतला। 2018 नंतर आपण पाहिलं की उत्तमरित्या कारखान्याची वाटचाल सुरू आहे। 2 वर्षापूर्वी कारखान्याने आपलं सर्वात उच्चांक गाळप त्या ठिकाणी जवळजवळ 5.5 लाख मेट्रिक टन एवढं केलं। 2500 टनी कारखाना आपण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या नवीन मशिनरीचं मॉडर्नायझेशन केलं, कारखान्याची यंत्र आपण नवीन बसवली आणि आपण 3500 पर्यंत गाळप क्षमता त्या ठिकाणी वाढवण्यात यशस्वी झालो। दुर्दैवानं ह्या जिल्ह्यातील राजकीय काही नेतृत्वांनी कारखान्याच्या साठी मदत न करायचा निर्णय घेतला आणि कारखाना देखील गेल्या वर्षी आर्थिक अडचणींमध्ये नेण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या आर्थिक अडचणींवरती मात देत केदारेश्वरनी सर्वच शेतकऱ्यांचं पेमेंट त्या ठिकाणी अदा केलं। आज मला प्रचंड आनंद होतो की केदारेश्वर कारखान्याचं कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट देय बाकी राहिलेलं नाही। ह्या वर्षी देखील आपला जो गळीत हंगाम 2025-26 आपण सुरू केला, त्याच्यावर देखील अनेकांनी संशय त्या ठिकाणी निर्माण केले होते की कारखाना यावर्षी चालू होणार नाही। परंतु अतिशय मेहनत त्या ठिकाणी काकांनी
आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कमी वेळेमध्ये कारखानाचे काम लवकर पूर्ण केले आणि या ठिकाणी कारखाना गाळपास सुरुवात झाली. आजरित्या आपण जवळजवळ प्रतिदिन 3,000 मेट्रिक टन एवढ्या क्षमतेने आज गाळप करत आहोत आणि शेतकऱ्यांनी देखील काही विचार न करता आपल्यावर प्रचंड विश्वास ह्या वर्षी देखील ठेवलाय. आपण शेतकऱ्यांना देखील ऊसाचा भाव सर्व जे कारखाने ह्या परिसरामध्ये देत आहेत तेवढाच भाव आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी 3,000 रुपये प्रति मेट्रिक टन देणार आहोत. मला वाटतं आपल्या प्रथम पंधरवाड्याचं पेमेंट देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेला आहे. उर्वरित पेमेंट देखील वेळेवरती जमा करण्यास कारखाना कटिबद्ध राहील. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बाहेरील कारखाने आपल्या परिसरामध्ये ऊस नेतायत आणि केळदरेश्वरची बदनामी करतायत. आपण त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपला हा हक्काचा कारखाना म्हणून ह्या कारखान्याला आपण ऊस द्यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे.